अमरावतीमधली बातमी। भाजपकडून नवनीत राणांना इकडे उमेदवारी देण्यात आली आणि महायुतीत तिढा निर्माण झालाय। नवनीत राणा यांच्या उमेदवारीला बच्चू कडू आणि अडसूळ यांनी विरोध केलाय। नवनीत राणा यांनी सर्वांना सोबत येण्याची विनंती केली, मात्र बच्चू कडू यांनी राणांविरोधात उमेदवार दिलाय। अशातच आता विरोध करणाऱ्यांना आपली ताकद दाखवून देऊ असा इशारा नवनीत राणांनी दिलाय। तर अमरावतीत नवनीत राणांचं डिपॉझिट जप्त करू असा पलटवार मग बच्चू कडूंनी केलाय। माझा योगदान भाजप भारतीय जनता पार्टीमध्ये शून्य सुद्धा नाहीये। मी फक्त सुरुवात केली आहे। मी फक्त आपल्याला विनंती करू शकते की आपली ताकद हा बाकी इतर लोक जे विरोध करते त्यांना आपण दाखवली पाहिजे। अचलपूर मतदारसंघ असो, मेलघाट विधानसभा असो, जिथे कोणी उमेदवार आज पोहोचू शकणार नाही त्या ठिकाणी शेवटचे टोकापर्यंत पोहोचणारी भारतीय जनता पार्टीने जे दिलेली उमेदवार आहे, गेल्या 12 वर्षापासून मी त्याच्यासाठी संघर्ष करत आहे। मला वाटतं आता एवढ्या दूर तीर सुटलेला आहे, तो मागं घेणं शक्य नाही। भाऊ म्हणा, बहीण म्हणा, सुटलेला तीर मागं येत नसते। तो एकदम निशाणा पूर्ण झाल्यावरच थांबतं। त्याच्यानं आता त्यांच्या विनंतीला अर्थाने आम्ही आदर करतो त्यांच्या विनंतीचा, पण अब तीर छूट गया है, वो पीछे आने वाला नहीं है। किती मतांनी नवनीत राणांचा पराभव अमरावती लोकसभेमध्ये? 2 लाखाचा राहील। आला टाइम तर डिपॉझिट जप्त करू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।